परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सुंदर डिझाईनमध्ये इंद्रजित मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत, काळे स्क्रू, मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक छोटा क्रिस्टल मणी, मोठे गोल्डन मणी, त्यानंतर छोटे गोल्डन मणी। आता इथे मी 2 पदरी बनवणार आहे। त्या दोन पदरी घेतलेले आहेत मी लांब आणि टेपपट्टी पण लावून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। आता हे बघा, सोनेरी कलरचे मणी आपल्याला इथे 25 घ्यायचे आहे ते। तर हे मागच्या साईडला असणार आहे आणि जेवढे मणी घेतले तेवढेच आपण ह्या साईडला घ्यायचे आहे ते। तर मोजून घ्यायचे आहेत म्हणजे मागे पुढे होत नाही। आता या सोनेरी मण्यानंतर आपल्याला इथे काळा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर गोल्डन, काळा, गोल्डन, काळा आणि गोल्डन असे 3 मणी टाकलेले आहेत। हे बघा मी इथे, आणि त्यांच्या मागे पुढे एक काळा मणी टाकलेला आहे। त्यानंतर मोठा गोल्डन, परत छोटा काळा मणी, छोटा गोल्डन मणी, साईडनी परत एक काळा मणी, त्यानंतर मोठा गोल्डन। हे बघा अशा पद्धतीने असे भाग केलेले आहेत मी। त्यानंतर काळा मणी, काळा मणी हा सोनेरी मण्यांच्या बाजूला टाकायचाच आहे आणि परत हे 3 काळे मणी टाकलेले आहेत। हे बघा अशा पद्धतीने। तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला सेम मणी टाकून घ्यायचे आहेत। सुरुवातीचे जे 3 गोल्डन आणि मागे पुढे काळा मणी, त्यानंतर 2 मोठे गोल्डन आणि लास्टला परत आपल्याला हे 3 गोल्डन मणी आणि त्यांच्या मागे पुढे काळा मणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 25 हे सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत। त्यानंतर परत 3 गोल्डन मणी, त्याच्यानंतर 2 मोठे गोल्डन आणि साईडला परत 3 गोल्डन मणी असे टाकायचे आहेत। 3 गोल्डन मणी, त्यानंतर मोठे 2 गोल्डन आणि साईडनी परत 3 गोल्डन टाकायचे आहेत आणि परत आपल्याला हे 25 मणी टाकून घ्यायचे आहेत। आता इथे परत आपल्याला 3 छोटे गोल्डन मणी, त्याच्यानंतर 2 मोठे, परत 3 छोटे गोल्डन मणी टाकायचे आहेत। तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 3 छोटे, मोठे 2 आणि साईडनी परत 3 छोटे गोल्डन। आता यानंतर आपल्याला जे 25 मणी सोनेरी कलरचे टाकतो ना ते आपण टाकायचे आहे ते। आणि आता इथे वाटी ववायची आहे। तर वाट्या मी माझ्याकडे आहेत त्याच मी घेते, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवीन वाट्या टाकू शकता। मोठा गोल्डन मणी, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी, बाजूनी परत मोठा मणी, मध्ये मी हा सिल्वर मणी टाकलेला आहे। त्यानंतर परत मोठा मणी, मंगळसूत्राची वाटी दुसरी आणि मोठा मणी टाकायचा आहे। आता बघा, वाटीचे इथे आपल्याला हे जे सोनेरी कलरचे मणी टाकले होते ते या साईडनी पण टाकायचे आहेत। दोन्ही साईडला 25-25 मणी टाकायचे आहेत। त्यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन, 2 मोठे मणी, 3 गोल्डन आणि त्यानंतर परत सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत। तर आता ह्या साईडला पण सेम 3 गोल्डन मणी, 2 मोठे गोल्डन, परत 3 गोल्डन मणी आणि 25 मणी टाकायचे आहेत। आता या सोनेरी मण्यानंतर परत आपण गोल्डन मणी टाकायचे आहेत मध्ये। तर हे मी 3-3 कप्पे बनवलेले आहे ते, तसे तुम्ही टाकायचे आहे ते। तर 1-2 वेळा बघून घ्यायचा आणि मग मणी टाकायचे आहे ते, म्हणजे ववताना आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। कारण इथे छोटे मणी आहेत, मागे पुढे मोठा मणी टाकलेला आहे हा काळा, त्याच्यानंतर ते बघूनच व्यवस्थित घ्यायचं आहे।
तर मी व्यवस्थित इथे सांगितलेलं पण आहे की सुरुवातीला 3 छोटे, त्यानंतर 2 मोठे आणि परत 3 अशा पद्धतीने टाकायचे आहेत. लास्टला परत आपल्याला हे 25 मणी टाकायचे आहे ती, हे बघा अशा पद्धतीने. आणि आता परत स्क्रू टाकायचा आहे. तर हे जे गोल्डन मणी आहेत ना, असे 3 बनवलेले आहेत मी, आणि हे पण 3 झालेले आहेत, आपले 4 झालेले आहेत. 1 2 3 आणि 4 सोनेरी कलरचे 4 कप्पे आणि गोल्डन मण्यांचे 3-3 कप्पे. तर आपण जी टेपपट्टी लावली होती ना, ती काढून घ्यायची आहे. आता बघा इथे धागा थोडा लांब उरलेला आहे, तर सुईच्या बाजूचा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि मग गाठ बांधायची आहे. तर इथे बघा व्यवस्थित मणी असे दोन्ही धागे व्यवस्थित असे सारखे करून घ्यायचे आहेत आणि मग इथे गाठ बांधायची आहे. गाठ बांधताना हे बघा माझा नख इथे आहे आणि नखाने अशी आतमध्ये ढकलायची. तर इथे आपल्याला चांगल्या 3 ते 4 गाठी मारून घ्यायची आहे ती. आणि आता धागा कापून घ्यायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने आपलं इंद्रजित मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.